शहरामध्ये आपल्याला खूप छान झाडं पाहिजेत, खूप छान नदी पाहिजे, हे जरी सगळं मनापासून आपल्याला हवं असलं तरी शहराचा मेन उद्देश हा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे. फॉर एक्झाम्पल आपण जे झोपडपट्टी म्हणतो तो एक हाऊसिंग न मिळाल्यामुळे लोकांनी काढलेला एक सोल्युशन आहे. मग ही कम्प्लीट पॉप्युलेशन जर आपण शहरातनं म्हणले की तुम्ही निघून जा किंवा आम्ही तुमच्यासाठी जागा करणार नाही तर शहर बंद पडेल. की आपण ठरवून एखाद्या ग्रीनफील्डच्या इथे शहर आता आम्ही नव्याने वसवतो असं म्हणून ते शहर वसत नाहीये. माझं तर असं म्हणणं आहे की पुणे ते सातारा चंक प्लॅन व्हायला पाहिजे ॲज वन अर्बन कॉंग्लोमरेशन. वेदर वी लाईक इट ऑर नॉट, इट इज गोइंग टू हॅपन आफ्टर 50 years, इफ नॉट 70 years. सो फास्ट शहरीकरण होतं आहे हे आपण डिनाय करत होतो अनेक वर्ष. नाही, आमची जास्त पॉप्युलेशन रुरलमध्येच राहते, वी आर स्टील नॉट अर्बन. ह्यामध्ये आपली जवळजवळ 20 वर्ष गेली. ॲक्च्युली सिटी इज अ ग्रेट इक्वलायझर. आज आपण शेजारी आपल्या इथे कुठल्या कास्टचा माणूस आहे, कुठल्या रिलिजनचा माणूस आहे हे बघत नाही शहरात. अजूनही गावामध्ये ते घेटोज सारखे राहतात. त्यामुळे इनफॅक्ट हा अर्बनायझेशनचा खूप पॉझिटिव्ह स्पिन ऑफ आहे जो आपण म्हणजे आपल्या समोर तो मांडला जात नाही आणि येत नाही. जी शहरं आज चालू आहेत, म्हणजे मी चालू अशा दृष्टीने म्हणते वर्किंग, की दे आर थ्रायव्हिंग, दे आर ग्रोईंग, ते आपण कंप्लेन करायच्या ऐवजी हाऊ टू अकॉमोडेट धिस, हाऊ टू प्लॅन फॉर धिस. थोडंसं रुथलेस जरी वाटलं पण तरीही अर्बन गव्हर्नन्सचा जो शिफ्ट हवा आहे तो नागरिकांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि भिजत घोंगडाच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. नागरिकशास्त्रामध्येही आपण भिजत घोंगडा नावाची सिरीज करतो ज्यामध्ये आपण असे सगळे विषय ज्याबद्दल प्रामुख्यानं भिजत घोंगडं घातलेलं आहे, ज्यात आपण फार लक्ष देत नाही आणि ते तसेच रिंगाळतायत विषय, आपण वर्षानुवर्ष पिढीजात ऐकतो आहोत, अशा पद्धतीनं काही महत्त्वाचे विषय आपल्या पायाभूत सुविधांविषयीचे जे रिंगाळलेले आहेत अशा विषयांवरती चर्चा करण्यासाठीचा ही सिरीज आहे. आणि या एपिसोडमध्ये आपण नक्की एक्झॅक्टली किती मोठा प्रॉब्लेम आहे तो, त्याच्याबद्दलचे काही सोल्युशन्स असू शकतील का, काय पर्स्पेक्टिव्हने पाहिलं जाऊ शकतं या सगळ्या प्रॉब्लेम्सकडे, तर हे शोधण्याचा, याचा अभ्यास करण्याचा, एक अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण या सिरीजमधनं करतो आहोत. आणि आजचा एपिसोड आहे शहरीकरणाचा. म्हणजे मला वाटतं बरेच लोक जे आज हे एपिसोड्स बघणार आहेत ते बऱ्यापैकी शहरी भागांमध्ये राहणारे असतील, गावांमध्ये राहणारे असतील. शहरीकरण हा गेल्या काही वर्षांपासूनचा प्रत्येकात, म्हणजे आत्ता निवडणुका येऊन गेल्या आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणून प्रत्येक वेळेस तो मॅनिफेस्टोजमध्ये येत राहिला आणि कायम परत तो मुद्दा येतो. पण नक्की किती मोठा प्रॉब्लेम आहे, ज्या झपाट्यानं शहरं वाढत आहेत, तर पुढे जाऊन काय होणार आहे, 2050-2030 मधलं चित्र काय असणार आहे, या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी आपण हा आजचा एपिसोड करतो आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत अनघा परांजपे. त्या आर्किटेक्ट आहेत, गेली 25 वर्ष त्या या क्षेत्रात काम करतायत. एन्व्हायरमेंटल प्लॅनिंगमध्ये त्यांचं काम आहे. VK एन्व्हायरमेंटल नावाने त्या एक फर्म चालवतात जिथे ते एन्व्हायरमेंट आणि प्लॅनिंग, सिटी प्लॅनिंग यासाठी याचं कोहेसिव्ह काय पद्धतीनं काम करता येऊ शकेल यासाठी त्यांचं प्रामुख्यानं काम आहे. आणि त्या स्वतः शिक्षिका पण आहेत, कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये ते शिकवतात. आणि आज आपल्याला तो हा एकूण या विषयाचा आवाका काय आहे हे समजावून सांगायला मदत करणार आहेत. वेलकम. थँक्यू. तर मला वाटतं आपण सुरुवातीपासून करू शकलो तर, की शहरं कशाला म्हणायची. म्हणजे आपण शाळेच्या पुस्तकांमध्ये, म्हणजे नागरिकशास्त्राचं पुस्तक जे आपल्यासारख्या सगळ्याच लोकांनी जे ऑप्शनला टाकलं होतं, तर त्या डेफिनेशन्समध्ये शहरं जे होतं ते फक्त लोकसंख्येवर बेस्ड एक वेगळं त्याच्यासाठीचं एक प्रशासन होतं, म्हणून ते शहर म्हणून. तर आपण आता ज्या पद्धतीनं अर्बनायझेशनकडे बघतो तर खरंच नागरिकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये जे शहर आपण अभ्यासलं होतं किंवा भूगोलामध्ये जे फक्त लोकसंख्येवाईज त्याचा मेन्शन केला होता, तर तेच शहर आहे का, म्हणजे शहर नक्की कशाला म्हणायचं इथपासून आपण समजून घेऊ शकलो तर. येस. सो शहराची आपण साधारणपणे जी भारताची सेन्सस होते दर 10 वर्षांनी, त्याच्यामध्ये शहराचं डेफिनेशन दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार हे शहर आहे का हे गाव आहे हे कॅटेगरायझेशन होतं. तर त्याच्यात सेन्ससच्या डेफिनेशन प्रमाणे 5,000 लोकांच्या पेक्षा जास्तची वस्ती आणि ज्याच्यामध्ये 75% पेक्षा जास्त लोक ही शेतीच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज नाही आहेत. ओके. म्हणजे वेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये 75% लोक जी एंगेज्ड आहेत शेती सोडून, अशा एखाद्या वस्तीला शहर म्हणलं जातं. ओके.
पण ह्या दोनच निकष आज आपण बघतोय की ते काम करत नाहीयेत. कारण एखाद्या शहराच्या बाजूचा पेरी अर्बन आपण जो म्हणतो, फ्रिंज ऑफ द सिटी, ही सुद्धा बऱ्यापैकी जास्त शहरच झालेली आहे. पण त्याला आपण अजूनही गावासारखं ट्रीट करतोय किंवा ते सेन्ससमध्ये गाव म्हणूनच मेन्शन केलेलं असतं आणि तिथे कुठेतरी ह्या अर्बन सर्व्हिसेस ते गाव जेव्हा द्यायला सुरुवात करते तिथे ते फेल होतं. कारण आपण त्याच्याकडे पॉलिसी, त्याच्याकडे जाणारा इन्व्हेस्टमेंट, त्याच्याबद्दलचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं गावा पद्धतीने देतोय, पण त्याची फंक्शन मात्र शहराची झालेली आहे. आणि त्यामुळे हा सगळा मुख्य शहराच्या बाजूचा जो पेरी अर्बन भाग आपण म्हणतो तो अर्बन म्हणून क्लासिफाय न झाल्यामुळे तिथे होणारे इश्यूज आणि मग त्याचा येणारा म्हणजे आपल्या मेन कोर शहरावरचा ताण, हे सगळ्याची मिळून एक प्रचंड मोठा असा एक आपण काय म्हणू शकतो राक्षस शहरीकरणाचा तयार झालेला आहे. आपण शहरीकरण ज्यावेळेस म्हणतो ना त्यावेळेस मग ते कायम सेंटर्ड ऍक्टिव्हिटीज आणि मग ते कायमच वाढता शहरीकरणाचा वेग, वाढते लोंढे आणि या अर्थाने ते कायम त्याचा उल्लेख केला जातो. तर वाढत्या शहरीकरणामुळे काय प्रॉब्लेम्स तयार झालेत? म्हणजे आता जर भारतातली शहरं आपण बघायला गेलो किंवा ज्या पद्धतीनं आता वाढ होते आहे, आणखीन काही नवीन मोठी शहरं उदयाला येतील, तर आत्ताचा भारतातल्या शहरांचा सगळ्यात मोठा चॅलेंज किंवा काय प्रॉब्लेम असे काही आयडेंटिफाय करता येऊ शकतील का आपल्याला? हो, सो आय थिंक भारतामधल्या शहरांमध्ये जो हिंटरलँड्समधनं गावांकडनं येणारं जे मायग्रेशन होतं, स्थलांतर जे आपण म्हणतो, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि वेगाने हे गेल्या म्हणजे 1991च्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स नंतर तो वेग सगळ्यात जास्त झाला. आणि ते आपण आपल्या पॉलिसी, लीगल फ्रेमवर्क्स जे शहराला एखादा प्लॅन बनवून आपण त्याचं एक्झिक्युशन करतो, हे अपुरं पडलं ज्या प्रमाणात ते स्थलांतर झालं ते. आणि त्याचा आता बॅकलॉग आपण अजूनही भरून काढतोय, कारण इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडलं त्या काळामध्ये. जेवढे रस्ते व्हायला पाहिजे होते तेवढे झाले नाही, जेवढी घरं व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाहीत, आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये स्लम्स वाढली. फॉर एक्झाम्पल आपण जे झोपडपट्टी म्हणतो, तो एक हाऊसिंग न मिळाल्यामुळे लोकांनी काढलेला एक सोल्युशन आहे. त्यांनी त्यांचं स्वतःचं सोल्युशन तयार करून घेतलं, जी झोपडपट्टी तयार झाली. सो त्याचा मेन मूळ कारण असं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात एकदम लोकसंख्या शहराकडे आली की घरं तयार व्हायलाही वेळ झाला नाही, आणि घरं तयार झाली तरी ते विकत घेण्याची कपॅसिटी आपण लोकांपर्यंत नव्हती. लोकांकडे हातात पैसा नव्हता किंवा त्यांना मायक्रो लेंडिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अवेलेबल होऊ शकले नव्हते, त्यामुळे त्यांना घरं घेता आली नाहीत. असा तो सगळा चक्र. मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं, कारण हे कायम झोपडपट्टी किंवा स्लम्स बद्दल बोलताना ना हा पर्स्पेक्टिव्ह आणला जातो की कसं त्या शहराच्या विकासासाठी अडथळा आहेत, पण खरं तर शहराने त्या लोकांना त्या सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे तयार झालेली ही खरं तर सिस्टीम आहे. तर खरं तर हे उलट आहे, म्हणजे शहराने त्यांना प्रोव्हाइड केलेल्या नाहीयेत गोष्टी. शहर महाग आहे, तिथे योग्य जे काही इन्कम ग्रुप्स मधनं येतात त्यांच्यासाठी राहण्याच्या सोयी नाहीयेत, म्हणून त्यांनी निवडलेली ही सोय आहे. बरोबर. आणि त्यांच्या सर्व्हिसेस आपण रोज वापरतो, त्यांच्याशिवाय शहर बंद पडेल. अगदी आपला वेस्ट पिकर पासनं ते साफसफाई करणारी तर मोठी टीम आहेच, पण अगदी रिक्षावाले आहेत, आपले बस ड्रायव्हर्स आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट चालवणारी व्यवस्था आहे, आपल्या ऑफिसेस मधला जो ब्लू कॉलर स्टाफ आहे तो संपूर्ण आज स्लम मधनं येतो. मग ही कम्प्लीट पॉप्युलेशन जर आपण शहरातनं म्हणले की तुम्ही निघून जा किंवा आम्ही तुमच्यासाठी जागा करणार नाही, तर शहर बंद पडेल. आणि त्यामुळे स्थलांतर हा प्रॉब्लेम जरी असला तरी शहरासाठी ही अतिशय महत्वाची बाब आहे की एखादं शहर आपण जेव्हा म्हणतो की ते ऍक्टिव्ह आहे, ते व्हायब्रंट आहे, ते थ्रायव्हिंग आहे, तिथली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू आहे, तेव्हा ते स्थलांतरामुळेच ती चालू आहे. कारण एखादं शहर बेस्ट ऑफ टॅलेंट पूल अट्रॅक्ट करतं आणि रिटेन करतं. आणि त्यामुळे जे शहर आपण काय म्हणू, जिथे ही ऍक्टिव्हिटी होत नाही, लोकांची येण्या जाण्याची देवाणघेवाण, त्यांची मुव्हमेंट जिथे होत नाही, ते शहर डिक्लाइनला किंवा डेडकडे चालू होतं. आणि जिथे ही ऍक्टिव्हिटी होते, ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणलोय, ती ऍक्च्युली त्या शहराच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीसाठी फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्यामुळे ह्या नवीन लोंढ्याला
ॲक्सेप्ट करून त्यांच्या बरोबरीने त्यांना लागणाऱ्या, आणि प्रत्येक वेळेला काय फक्त गरीब लोकच येतात असं नाही, मोठ्या टॅलेंट पूलमध्ये CEOज असतात, हू वूड वॉन्ट टू कम. आता तर पुण्यासारखं शहर जिथे आपण IT चा हे म्हणतो, तिथे बाहेरच्या देशांमधनं सुद्धा लोक इथे येतात, की इथे जी इकॉनॉमिक देवाणघेवाण आहे ती अट्रॅक्टिव्ह वाटते. पण मग ह्या लोकांसाठी आपण आपलं शहराच्या अर्बन सर्व्हिसेस प्लॅन केल्यात का आणि त्या देऊ शकतोय का, हा प्रश्न. हे शहराचं प्लॅनिंग आत्ता ज्या स्थितीने चालू आहे, साधारण आता महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा एक अर्बन अँड रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे, जो 1961 मध्ये पास झालेला आहे. म्हणजे तो इतका जुना आहे आणि त्याची पार्श्वभूमी सुद्धा पूर्वीच्या ब्रिटिश टाउन प्लॅनिंग ऍक्ट मधनं तो तयार झालेला आहे. त्यामुळे त्याच्यातले काही जे रिक्वायरमेंट्स आहेत ते खूप जुने आहेत, म्हणजे टर्न ऑफ द सेंचुरीच्या वेळचे. आणि तो आपण ऍक्ट पुढे हे केलेला आहे, ज्याच्या खाली शहरांचं प्लॅनिंग होतं. आणि मोस्ट युज्ड किंवा आपण काय म्हणू, सगळ्यात पॉप्युलर जे टूल आहे प्लॅनिंगचं, त्याला आज आपण डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतो. प्रत्येक शहर हा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मेन जो आपण काय म्हणू, शहराचा जो काही ज्युरिस्डिक्शन असेल, एरिया, कुठलंही, पण आता त्याच्यामध्ये तेच आहे की हे डेव्हलपमेंट प्लॅन करण्याची जी तरतूद आहे आणि त्याला जितके पैसे दिले गेले पाहिजेत, हे काही मुख्य शहरांनाच, 1,00,000च्या वरती पॉप्युलेशन किंवा 10 लाखाच्या वरती पॉप्युलेशन असेल त्यांनीच हा डेव्हलपमेंट करणं बंधनकारक आहे. त्याच्या खालच्या शहरांच्या मध्ये हे नेसेसरी रिक्वायरमेंट नसल्यामुळे खूप वेळेला हे डेव्हलपमेंट प्लॅन्स छोट्या शहरांसाठी आज होत पण नाही आहेत, किंवा झाली तरी करायची इच्छा असली तरी त्याला फंडिंग अवेलेबल नाही आहे. कारण आपण त्यांच्याकडे अजूनही ते मोठं शहर आहे आणि त्याला प्लॅनिंग लागणार आहे पुढच्या 30 वर्षांसाठीचं, 50 वर्षांसाठीचं, ह्या दृष्टिकोनातनं ते बघत नाही होत. ते वाढेल तेव्हा बघू, अशी थोडीशी अजूनही शहरांकडे बघण्याची हे आहे, दृष्टिकोन आहे. तर त्यामुळे तो 61चा ऍक्ट आपल्याला रिफॉर्म खूप मोठ्या प्रमाणावरती करण्याची गरज आहे. आणि लिगल रिफॉर्म जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळं घडून आणणं फार अवघड होईल. त्यामुळे मी पण अनेक आर्टिकल्समधनं म्हणा किंवा पूर्वी झालेल्या टॉक्समध्येही कायम म्हणलेली आहे की हा MRTP ऍक्ट फुल फ्लेजेड रिफॉर्म त्याला जाण्याची आज गरज आहे. म्हणजे प्रत्येक स्टेटचा तो वेगळा असणार आहे, पण प्रत्येक स्टेटनी हे करणं गरजेचं आहे. कारण आपण बघतोय की भारतभर शहरही सारखीच प्रॉब्लेम्स आणि सेमच पद्धतीच्या प्रॉब्लेम्समध्ये अडकलेली आहेत. त्यामुळे तो सिस्टेमिक इश्यू आहे. तो काही कुठल्या एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा, फक्त पॉलिटिशियन्सचा नाही आहे, किंवा तो फक्त करप्शनचाही नाही आहे. तो सिस्टेमिकली कुठेतरी आपण चुकतोय त्याला ॲड्रेस करायला, त्या इश्यूला. आणि त्याची सुरुवात कॅन कम फ्रॉम द स्टेट टाउन प्लॅनिंग ऍक्ट किंवा अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग ऍक्ट. इंटरेस्टिंग. पण ज्यावेळेस आपण शहरांच्या विकासाचा विषय केला जातो, म्हणजे आपण डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल मेन्शन केलं, तर डेव्हलपमेंट प्लॅन काय पद्धतीनं तयार होतात, म्हणजे काय असतं डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नक्की, की काय काय गोष्टींचा विचार केलेला असतो, काय काय गोष्टींचा समावेश केलेला असतो. म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनचा माझ्यासारख्या लोकांचा संबंध म्हणजे रँडम कुठल्या तरी नवीन रस्त्यांवरती DP रोड्स बनलेला असतात, तर तो डेव्हलपमेंट प्लॅनमधून बनलेला रस्ता, म्हणजे त्याचा डेव्हलपमेंटचा प्लॅनशी काहीतरी संबंध, एवढीच माझी काहीतरी त्या प्लॅनची ओळख असते. तर एक्झॅक्टली काय असतं त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये? सो डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये लँड यूज, जेवढं काही तुमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये लँड आहे त्याचे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये त्याचा तुम्ही वापर कसा करणार आहात, लँड यूजचं ॲलोकेशन असतं. ओके. सो हा बेसिक खूप कन्सेप्च्युअल लेव्हलचा खरं म्हणजे प्लॅन आहे, पण आपण तोच फक्त करतो आणि त्याच लेव्हलला थांबतोय. हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता काय आहे, माझ्याकडे एक जमीन आहे साधारण पुण्याची, आपण धरूयात 143 स्क्वेअर किलोमीटरचा पुण्याचा ज्युरिस्डिक्शन, आणि थोडंसं आता बाहेरची गावं जी आलेली आहेत ते, ह्या एरियामध्ये मी हाऊसिंगला किती लँड द्यायचं, तो येलो भाग होतो, तो साधारणपणे ऑलमोस्ट 40 to 50% असतो. मग रस्त्यांच्या खाली मला किती भाग द्यायचा आहे, तो साधारण 10 to 12% पाहिजे. एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी किती पाहिजे, पब्लिक सेमी पब्लिक झोन म्हणून असतो, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे बिल्डिंग्स तयार व्हायला लागतात आपल्याला, त्या कुठे यायला पाहिजेत, कमर्शियल एरिया कुठे कुठे झाला पाहिजे. आणि मग ऑफकोर्स याच्यामध्ये जे आपली नॅचरल बेस आहे, जी आपली मेन टोपोग्राफी आहे, एन्व्हायरमेंटल फीचर्स आहेत, लाईक रिव्हर, स्ट्रीम्स, हिल्स, ह्या सगळ्याचं त्याच्यावर मॅपिंग केलं जातं आणि त्याच्यावरती पण लँड युजेस त्या वेळेला डिफाईन केले जातात.
आणि ह्याच्यामध्ये ते रस्ते असतील म्हणा, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल म्हणा, याच्या एक बेसिक आराखडे केले जातात की माझी मेट्रो लाईन बाबा इथून इथे जाईल, ह्या रस्त्यावरनं ती जाऊ शकते हे. आणि हा डेव्हलपमेंट प्लॅनच्या बेस म्हणजे हे तयार करायलाच आज जवळजवळ 3 ते 4 वर्ष महानगरपालिका घेतं. ओके. सो आता दर 20 वर्षांनंतर हा प्लॅन केला जातो आणि त्यांची एक साधारण 3 ते 4 वर्ष आधी काम चालू होतं, पण 3 ते 4 वर्ष त्यांना ते लागतात सगळं करायला. आणि मग त्याची ती संपूर्ण अप्रुव्हल प्रोसेस असते जी स्टेट गव्हर्नमेंटकडे तो प्लॅन जातो. तिथून सजेशन ऑब्जेक्शनची एक महत्त्वाची प्रोसेस होते की जिथे नागरिकांना प्लॅनवरती एकदा ते लँड यूज ॲलोकेशन झाल्यानंतर काही जर ऑब्जेक्शन्स असतील किंवा सजेशन्स असतील तर ती घेण्याची एक तरतूद कायद्याने केलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं हे नोंदवू शकता की आम्हाला हे परमिटेड नाही आहे किंवा काही चुकीचं दाखवलं गेलं असेल, तुमच्या स्वतःच्या मालकीच्या लँडवरती काही वेगळ्या पद्धतीचं लँड यूज पडलेला असेल तर त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन्स रेज करू शकता. ओके. आणि हे सगळं ऑब्जेक्शन सजेशन्स विचारात घेऊन परत एकदा फायनल प्लॅन डिक्लेअर होतो आणि मग तो फायनल प्लॅन स्टेट गव्हर्नमेंटकडे अप्रुव्हलला जातो. ही आत्ता अशी प्रोसेस आहे. ओके. म्हणजे खरं तर डेव्हलपमेंट प्लॅन इज फक्त अलोकेशन, Yes. की या जागेवरती हे होऊ शकतं, या जागेवरती हे होऊ शकतं. बरोबर. म्हणजे तुम्ही फार तर काय ही जागा जी आहे जी मैदानासाठी आहे त्यासाठी त्याचा उद्या अलोकेशन बदलून हाऊसिंगचं होईल किंवा मंदिर होईल किंवा शाळा होईल किंवा बरोबर. फक्त, पण ते सोडून आणखीन जी वेगळ्या पद्धतीनं ते शहर रचनेसाठी जे काही गोष्टी ऍड करणं आहे त्या गोष्टींचा त्यात काही समावेश नसतो. एक्झॅक्टली. सो जो लोकल एरिया प्लॅन्स पाहिजेत त्या लेव्हलपर्यंत आपण पोचतच नाही आहोत. हा प्लॅनच करण्यामागे इतके रिसोर्सेस आणि इतकं त्याच्यामागे सगळं हे लागते, यंत्रणा पण सगळी, आणि ती खूप होते. कारण आता काय ह्या लँड ॲलोकेशनमधनं प्रचंड प्रमाणात सजेशन ऑब्जेक्शन्स येतात, ते सगळे बघायला लागतात, ते सगळं त्यांना फाईल करायला लागतं. हे सगळं होईपर्यंत अनेकदा 10-10 वर्ष जातात. बापरे. म्हणजे 20 वर्षाच्या कालावधीच्या प्लॅनची 10 वर्ष ही अप्रुव्हलपर्यंतच जातात आणि मग पुढची राहतात 10 वर्ष कशी बशी हातामध्ये तो प्लॅन एक्झिक्यूट करायला, जो खूपच कमी वेळ असतो त्याच्यामधल्या गोष्टी करण्यात. कारण त्याच्या पुढे लँड ॲक्विजिशन चालू होतं, त्याच्या पुढे रस्ता वायडनिंगचं जे आपल्याला काही कोणी दिलेलं असेल तर ते होतं, किंवा मेट्रो लाईन ती मग आत्ता अप्रूव्ह झाली, त्याच्या पुढे त्याचं काम चालू होणार आणि परत 10 वर्षांनी हा परत एक्सरसाइज येतो. त्यामुळे थोडंसं काय होतंय की हा जो कन्सेप्च्युअल प्लॅन आहे ना त्याच्यावरती रिसोर्सेस आणि त्याच्यावरती फार आपले सगळे हे करायच्या ऐवजी तो एक थोडासा कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिजन प्लॅन म्हणलं तरी चालेल. फक्त व्हिजन प्लॅनच्या लेव्हलला तो करायचा आणि एरिया वाईज लोकल त्या कम्युनिटीची त्या एरियाची काय नीड आहे तिथून ते लोकल एरिया प्लॅन्स तयार झाले पाहिजे जे जास्त डिटेल्ड आणि ग्रॅन्युलर असतील. मग तिथे मला ॲक्च्युली ह्या बिल्डिंगचे फसाड्स कसे हवे आहेत, ते रोडला टचिंग हवे आहेत का मार्जिन्स हवे आहेत, किंवा हा रस्ता एक्झॅक्टली कुठल्या पॉईंटला वळेल, त्या वळणाच्या इथे नक्की मुव्हमेंट व्हेक्युलर म्हणा किंवा बिल्डिंग्सची फ्रंटेजशी कसं इंटरॅक्शन होईल, ह्या लेव्हलचं तिथे जायला हवंय शहरांनी. ते आज होत नाही ॲब्सोल्युटली. आणि मला वाटतं यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाही होत असेल की अख्ख्या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा आणि त्याचा डिसिजन मेकिंगची एकच सिस्टीम आहे. म्हणजे मला असं वाटतं जर ते छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये पण त्याचं डिसिजन मेकिंग होऊ शकले. म्हणजे काय कोथरूडचा डेव्हलपमेंट प्लॅन एक आहे आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालय आणि राज्य सरकार मिळून त्याचा निर्णय घेत असेल तर मला वाटतं ते जास्त सोपं नाही पडणार का की एका भागातलं त्याच लोकांनी मिळून ठरवलं की काय करता येऊ शकेल आणि स्टेट गव्हर्नमेंट किंवा पुणे महानगरपालिका कोहेसिव्हली सगळ्या वॉर्ड्समध्ये काय पद्धतीने डेव्हलपमेंट होतीये हे ऑपरेट करू शकेल. बरोबर. सो लोकल एरिया प्लॅन पण इथे मला थोडासा हे असं आणायला लागेल की आपल्याला खरं म्हणजे शहराला ऑटॉनॉमी देण्याची खूप गरज आहे. म्हणजे शहराचे प्रत्येक निर्णय हे स्टेट लेवलला घेणं गरजेचं नाही आहे. कारण जसं स्टेट गव्हर्नमेंट सगळ्या गोष्टी सेंटरला नेत नाही, हे दिल्लीमधनं सगळ्या गोष्टी जर आज अप्रूव्ह करून घ्यायची वेळ झाली महाराष्ट्राला तर कसं होईल, तसं आज शहरांची स्थिती झाली. प्रत्येक शहराची एक वेगळी डिमांड आहे, वेगळी पेस ऑफ ग्रोथ आहे, पण हे सगळं काम मात्र स्टेट गव्हर्नमेंटकडे अप्रुव्हलला जातं. तो डिस्कनेक्ट आहे. आणि आज आपण जर मोठी शहरं जी असं आपण धरून चालू की हा जो अर्बनायझेशनचा पॅच आज आपण भारतात अनुभवतोय, पेस आणि ती जी स्केल आहे अर्बनायझेशनची
ती काही युरोपनी किंवा अमेरिकेनी त्यांच्या 60s किंवा 70s मध्येच 1960s 1970s मध्ये अनुभवली आहे, जेव्हा की तो प्रचंड अपहिवल झाला, रस्ते झाले, शहरं वाढली, हे झालं. आता त्यांची शहरं स्टॅबिलाइज झाली आहेत. पण त्यावेळेला जेव्हा ती अतिशय वाईट शहरं तयार झालेली होती, तिथे क्राईम रेटपासून सगळे प्रॉब्लेम्स, कारण लोकांची डेन्सिटी तर वाढत होती, घरं नाहीत, रस्ते नाहीत, मग क्राईमकडे लोक जातात, कारण खूप दाटीवाटीने लोक राहत आहेत, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इनफ नाही आहे. ह्या टाईपची जेव्हा न्यूयॉर्क किंवा इव्हन युरोपमध्ये, स्पेनमध्ये बार्सेलोनासारखी शहरं ह्या टाईपच्या प्रॉब्लेम्समध्ये अडकली होती, तेव्हा त्यांनी एक घेतलेला खूप महत्त्वाचा निर्णय असा होता की शहराला, अर्बन गव्हर्नन्सला ऑटोनॉमी द्यायची. दॅट सिटी इज ट्रीटेड लाईक अ स्टेट, कारण की ते तेवढंच मोठं असतं. आपण आज जर डेन्सिटी बघितली पॉप्युलेशनची, तर इतक्या छोट्या पॉकेटमध्ये आज भरपूर जास्त लोक राहत असतात दॅन द रुरल एरिया. त्यामुळे तो शहराचा भाग आणि त्याची इकॉनॉमिक पॉलिसी, इथे कुठल्या टाईपचे बिझनेसेस आले पाहिजेत, हे सगळं त्या शहराने ठरवायचं. अशी जर अर्बन गव्हर्नन्सची ऑटोनॉमी शहराला मिळाली, आणि हे काही काही प्रूव्हन एक्झाम्पल्स आहेत की ती मिळाल्यानंतर शहरं ट्रान्सफॉर्म झाली. मग ह्या बाबतीमध्ये तो जो मेयर असतो तो बऱ्यापैकी चीफ मिनिस्टर सारखा ऍक्ट होतो, त्याला ते पॉवर्स मिळतात. आज शहराच्या मेयर्सना खूप कमी लिमिटेड पॉवर्स आहेत, म्हणजे लिटरली फेस म्हणूनच तो वापरला जातो मेयरला. त्याला म्हणावी तशी पॉवर नसते अप्रुव्हल्सची किंवा डिसिजन्स घेण्याची. तर ही जर मेयरकडे आली तर तो लोकल पर्सन असतो मेयर, त्याला इथली बरोबर पॉलिटिकल, सोशो इकॉनॉमिक माहिती असते, आणि ही वुड बी मच मोर, आपण काय म्हणू, केपेबल, इन अ बेटर पोझिशन टू टेक बेटर डिसिजन्स फॉर द सिटी, अँड ही कॅन बी हेल्ड अकाउंटेबल ऑफकोर्स. तो थर्ड पार्टी कोणीतरी, चीफ मिनिस्टर कॅन नॉट बी हेल्ड अकाउंटेबल फॉर द सिटीज इन द स्टेट, असं. राईट. आपण आता अर्बन प्लॅनिंग बद्दल पण बोलत होतो ना, तर आयडियल शहराची, म्हणजे आता हे अर्थात तुमच्या मते आयडियल शहर कसं असू शकतं, म्हणजे चांगलं शहर, म्हणजे आयडियल फार आयडियलिस्टिक शब्द आहे, तर चांगलं शहर काय पद्धतीचं असू शकतं, म्हणजे काय काय पायाभूत सुविधा त्यात असणं अपेक्षित आहे, एकूण काय काय गोष्टींचा समावेश केलेला असायला हवा, त्यात गव्हर्नन्स काय पद्धतीनं हवं, असं चांगलं शहर याचं काही डेफिनेशन करता येऊ शकतं का? हो, सो लिव्हेबिलिटी आपण युजली इंडेक्समधनं चेक करू शकतो, अर्बन लिव्हेबिलिटी आपण जे म्हणतोय ते. सो याच्यामध्ये टिपिकली इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी खूप रोबस्ट पाहिजे, आणि म्हणून मी परत पहिलं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला आले की शहरामध्ये आपल्याला कितीही खूप छान झाडं पाहिजेत, खूप छान नदी पाहिजे, हे जरी सगळं मनापासून आपल्याला हवं असलं तरी शहराचा मेन उद्देश हा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, आणि तो आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे हे सगळ्याचा बाकी बॅलन्स ठेवत असताना आपण त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी मध्येच प्रॉब्लेम करत नाहीये ना, हे क्रॉस व्हेरिफिकेशन हे प्लॅनर्सचं काम असतं, आणि हे अनेकदा सिटिझन्सना कळत नाही. सिटिझन्सना असं वाटतं हे कशाला पाहिजे तेवढे भले मोठे रस्ते, आमची झाडं कापली जातात. पण तो जर रस्ता झाला नाही तर देर इज अ थ्रेट टू द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ऑफ द सिटी, विच इज इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह अँड प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. आता हे बॅलन्समध्ये कसं ठेवायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि इथे नागरिक जेव्हा एखादी गोष्ट म्हणतात की पर्यावरणाचा ऱ्हास होतो, हे त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय बरोबर क्वेश्चन रेज होतो, पण त्याचा बॅलन्स हा प्लॅनर्सना करावा लागतो, की आपल्याला एका साईडला डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कॉन्स्टंट ठेवण्याच्या दृष्टीने काही डिसिजन्स घ्यावे लागतात, आणि जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो तेव्हा तो मिटिगेट कसा करायचा, तेव्हा तो कॉम्पेन्सेट कसा करायचा, ह्याच्यावर जास्त फोकस करून प्लॅनर्सना पुढे जावं लागतं. ना की त्यांना म्हणता येत नाही की रस्ता बांधूच नका किंवा मेट्रो करूच नका. ही ती 30 किंवा 50 वर्षाच्या पुढची व्हिजन असते, जी अनेकदा कॉमन सिटिझन्स पर्यंत इफेक्टिव्हली पोचलेली नसते, कारण त्यांना आज तिथे त्यांच्या कम्युनिटीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत असतो. पण शहराची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आपल्याला जर निरंतर ठेवायची असेल, आणि आपण, आपली पुढची जनरेशन, त्याच्या पुढची जनरेशन जर ह्या शहरात वास्तव्य त्यांनी करायचं असेल तर हेही करणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे फर्स्ट इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, सेकंड इज ट्रान्सपोर्टेशन लिंक्स, कारण की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इफेक्टिव्ह होण्यासाठी मुव्हमेंट ऑफ पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट.
लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत जायला पाहिजेत. म्हणजे आता आपण कोविडच्या काळात बघितलं की ते वर्क फ्रॉम होम जरी झालं तरी एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन ही थांबलेली चालली नाही. आपण सगळे ठप्प झालो होतो व्हेन दॅट एक्सचेंज स्टॉप्ड. सो त्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन ऑफ डेटा, पीपल हे शहरांनी खूप इफेक्टिव्हली करणं पाहिजे. मोबिलिटी. मग मोबिलिटी ऑफकोर्स आता नवीन आपण सस्टेनेबिलिटी आणि ह्या प्रिन्सिपल्स जेव्हा आणि लिव्हेबिलिटीचा जेव्हा विचार करतो आहोत तेव्हा ऑफकोर्स प्रायव्हेट व्हेकल्सवरती फोकस न करता ती पब्लिक ट्रान्सपोर्टमधनं मॅक्सिमम मोबिलिटी करण्याचा प्रयत्न पाहिजे. बस ही पहिली असते. बसच्या नंतर मेट्रोसारख्या सिस्टम्स असतात. मेट्रो नंतर अजून लोकलसारख्या सिस्टम्स असतात किंवा इंटर सिटी कनेक्टेड असतात. पण बस ही पहिली जेव्हा असते तेव्हा सुद्धा आपल्याला पायाभूत सुविधा हे रस्ता लागतो. कारण बसची मुव्हमेंट सुद्धा रस्त्यावरती अवलंबून असते. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन लिंक्स सेकंड पार्ट ऑफ लिव्हेबिलिटी आहेत. आपण कुठल्याही शहरात गेलो तर पहिली आपल्याला इमेजरी तिथे ट्रॅफिक कंजेशनमध्ये अडकलो तर ती राहते. नंतर आपण जाऊन कितीही एन्जॉय केलं, कितीही छान रेस्टॉरंटमध्ये खाल्लं, कितीही छान बागेत गेलो तरी मला ट्रॅफिकमध्ये खूप वेळ लागला ही इमेजरी आपल्याकडे जास्त राहते. त्यामुळे ती मोबिलिटी खूप गरजेची आहे. थर्ड ॲस्पेक्ट आता खूप महत्त्वाचा असा होतोय म्हणजे सोशो कल्चरल. म्हणजे तुम्ही सोशो कल्चरली त्या शहरामध्ये किती एंगेजमेंटच्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात मी एज्युकेशन पण टाकेन. म्हणजे एज्युकेशन अपॉर्च्युनिटी असेल, थिएटर असेल, फिल्म मेकिंग किंवा ह्या टाईपच्या गोष्टी असतील, आर्ट कल्चर म्हणजे आर्ट म्युझियम आहेत, आर्ट गॅलरीज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आर प्लेइंग अ व्हेरी बिग इम्पॉर्टंट रोल इन द लिव्हेबिलिटी. ह्या गोष्टी आज लोकांना अट्रॅक्ट करतात शहरामध्ये आणि हे जर त्यांना मिळालं तर त्यांना ते हवं असतं. फोर्थ ॲस्पेक्ट इज द एन्व्हायरमेंटल अँड वेदर. म्हणजे क्लायमेट अँड एन्व्हायरमेंट ऑफ दॅट सिटी. की मला नॅचरल एरियाला ॲक्सेस मिळतो. मग ते पार्क्स असतील, आपल्या इथे रिव्हरफ्रंट असेल. पण इथे आपण हे थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे की हे अर्बन नीड्स आहेत. इथे खूप वेळेला अर्बन शहरामधला राहणारा माणूस नेसेसरीली जंगलात जाण्याची अपेक्षा करत नसतो. त्याला फक्त एक कनेक्ट विथ नेचर हवा असतो. म्हणजे त्याला पाणी दिसायला पाहिजे नदीमधलं जे स्वच्छ आहे, पण त्याला तरीही त्याच्या बाजूनी अर्बन युजेस लागतात. टेकडीवर सुद्धा जायचं आहे पण टेकडीवरती जाताना त्याला कम्फर्ट लागतो. त्यामुळे ते आपल्याला एन्व्हायरमेंट आणि नॅचरल एरियाज देताना आपण ते शहरामधल्या युजरसाठी कसे एन्हान्स करणार आहोत हे बघणं गरजेचं असतं. हे कम्प्लिटली डिफरंट आहे एखाद्या म्हणजे तुम्ही मुळशीला आज गेलात शहराच्या खूप लांब आणि तिथल्या फॉरेस्टमध्ये तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तिथपासून खूप वेगळा आहे. हा खूप क्युरेटेड अर्बन क्युरेटेड एक्सपिरियन्स लागतो एन्व्हायरमेंटसाठीचा. मला ही कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग वाटते की ती अर्बन नीड आहे, तो त्या पद्धतीनं क्युरेट केला जाऊ शकतो. येस. तो म्हणजे ते आपण आता मुंबईत पण समुद्रांवरती वेगवेगळे जे व्ह्यूइंग पॉइंट्स आहेत किंवा तो मरीन ड्राईव्हचा सगळा जो एरिया आहे ते खरं तर नेचर ऍक्सेस आहे पण अर्बन सेटअप मधला लागतो. कारण की तो खूप जर रुरल किंवा खूप जर नेचर ठेवला ना तर तिथे दुसरे प्रॉब्लेम्स होतात सोशल. हे म्हणजे क्राईम्स तिथे वाढू शकतात, लिटरिंग होऊ शकतं कारण की तिथे मग काहीच नाहीये, तिथे ऍक्सेसच नाहीये. सो अर्बन रिव्हर, अर्बन हिल, अर्बन फॉरेस्ट ह्याच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघायला लागतं. ते लागतं पण आय थिंक आय वुड प्लेस इट ॲट फोर्थ लेवल की जे लोकांची आज नीड आहे. सो आय थिंक हे आणि मग 5 ऑफकोर्स म्हणजे मला असं वाटतं ज्या मेन गोष्टी आहेत की स्युएज रोज व्यवस्थित फ्लश होऊन ते कुठेतरी गेलं पाहिजे, ते रस्त्यावर वाहिलं नाही पाहिजे. वॉटर सप्लाय जो पाहिजे तो अखंडित पाहिजे. मिनिमम जी रिक्वायरमेंट आहे आज आपण 135 लिटर्स पर पर्सन पर डे म्हणतो, त्याच्या आसपास तरी ती पाहिजे. ती 135 थोडी इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे. आपण इंडियन्स थोडेसे कमी ह्याला करतो पण पुणेकर खूप जास्त करतो. सो पण त्याच्या आसपास ती वॉटर सप्लाय पाहिजे आणि वेस्ट कलेक्शन प्रॉपर पाहिजे. सो आय थिंक हे 5 गोष्टी आय थिंक डिफाईन द लिव्हेबिलिटी ऑफ अ सिटी टू मेक इट अ गुड सिटी. ओके. आणि याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किती मोठा रोल प्ले करतं? सो आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण ट्रान्सपोर्टेशन, मोबिलिटी म्हणलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, वॉटर सप्लाय म्हणलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. कारण वॉटर सप्लाय इज नॉट जस्ट डिपेंडंट ऑन तुमची वॉटरची तुमच्याकडे साठा अवेलेबल आहे का, ती अवेलेबिलिटी जरी असली पण तुमचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क डिस्कनेक्टेड असेल तर तो काहीच उपयोग नाही. त्यामुळे ते नेटवर्क सगळं करायला ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि
थोडंसं पुढे जाऊन म्हणजे आय थिंक हे 5 आपण म्हणूयात की हे बेस मिनिमम जो बॉटम ऑफ द पिरॅमिड पाहिजे आपल्याला लिव्हेबिलिटीसाठी, त्याच्यावरती आता आपण थोडेसे मूव्ह झालो तर सस्टेनेबिलिटीचे कन्सर्न्स, की आता पाण्याचा इंटेन्सिटी ऑफ पर यूज हा कमीच होत जाणार आहे. आपलं पॉप्युलेशन इतकं वाढतंय आणि फ्रेश वॉटर रिसोर्सेस तसे फायनाईट आहेत. असं म्हणल्यानंतर आपल्याला वेस्ट वॉटरची ट्रीटमेंट करून ती परत रियूज करायलाच लागणार आहे ॲट सम पॉईंट. मग त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरची आज आपण सोय करायला सुरुवात केली पाहिजे, तेव्हा ते 30 वर्षांनी सगळं सिस्टम आज डेव्हलप होईल. कारण आज आपले STPs केवळ 40-50% सिवेज जेव्हा ट्रीट करतायत ते कारण आपण आत्ता STP बांधायला सुरुवात केली, जे की 20 वर्षापूर्वी STPs बांधले गेले पाहिजे होते. STPs इज सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स. मग असा एक प्रश्न पडतो की जर एवढ्या पद्धतीनं ग्रोथ एक्सपेक्टेड आहे, त्या पद्धतीचं प्लॅनिंग होत नाहीये, तर मग गडबड तर कुठे आहे? म्हणजे याबद्दल म्हणजे याच्या सगळ्यावरचे सोल्युशन्स काय असू शकतात? म्हणजे ॲज सिटिझन्स म्हणजे नागरिकशास्त्राचा हेतूचा आहे की नागरिकशास्त्राचा आपल्या आयुष्याशी रेलेव्हन्स काय आहे तो संबंध जोडण्याचा आपण प्रयत्न करतो. तर हे मी समजून घेतलं की कदाचित हे इतकी मोठी कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे आणि कदाचित ते गव्हर्नन्स पर्यंत येऊन ते मॉडेलच कदाचित चुकीच्या पद्धतीनं फॉलो केलं जात आहे म्हणून ते हे होत आहे. पण याच्यावरचे सोल्युशन्स काय असू शकतात? सो एक मला असं वाटतं की आपण जो शहराचा माइंडसेट फक्त छोट्या छोट्या पॉकेट्सला लावतोय ना, तो खूप क्विक आपण बाहेरच्या एरियाजना लावायला पाहिजे होता. म्हणजे काय की फास्ट शहरीकरण होतं आहे हे आपण डिनाय करत होतो अनेक वर्ष. नाही, आमची जास्त पॉप्युलेशन रुरलमध्येच राहते, वी आर स्टील नॉट अर्बन, ह्यामध्ये आपली जवळजवळ 20 वर्ष गेली. आता तो कुठेतरी ऍक्सेप्टन्स आलाय की 50% पॉप्युलेशन महाराष्ट्र तर क्रॉस झालेलं आहे, उरलेलं देश पण त्याच्या मागावरतीच आहे. त्यामुळे आता त्या अर्बनायझेशनच्या दृष्टीने जर विचार केला तर शहराचा फुटप्रिंट आपल्याला वाढवायलाच लागणार आहे. नाहीतर काय होईल, जी एक्झिस्टिंग शहरांवरती इतकं लोड वाढत जाईल की इट विल बिकम अनसस्टेनेबल. तुम्ही म्हणजे हायरायझेस एका साईडने आपण असाही विचार करू शकतो की जे शहर आहे ते हायर डेन्सिटी करा, म्हणजे मग फुटप्रिंट फार वाढणार नाही. म्हणजे जे शहराच्या बाहेरची रुरल लँड असते, फार्मलँड असते, फॉरेस्ट असतात ते इंटॅक्ट राहतील. कारण शहरीकरणामध्ये ह्या सगळ्याचं बऱ्यापैकी ह्रास होत जातो. पण दुसऱ्या बाजूने अँगल असाही असू शकतो की एक बेसिक डेन्सिटी रीच झाल्यानंतर सुद्धा जर आपल्याला त्या शहराकडे अजून लोकांना यायची इच्छा आहे आणि ते स्थलांतर जर अजून होत आहे, तर उरलेला भाग जिथे ह्या महत्त्वाच्या एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस, फॉरेस्ट्स असतील, रिव्हर्स असतील, ह्या फर्स्ट कॉन्स्टंट ठेवून उरलेली लँडची इमिजिएट प्लॅनिंग व्हायला पाहिजे. मग ते 30 वर्षांनी डेव्हलप होईल, 40 वर्षांनी डेव्हलप होईल, पण त्याचं लँड ॲलोकेशन आज झालं पाहिजे. ना की तिथे ऑलरेडी लोकांनी इलिगल बांधून त्याच्यावरती कब्जा करून मग कोणी टेकड्यांवर बांधतंय, कोणी नदीच्या बाजूला बांधतंय, मग ते काढणं अवघड होऊन जातं आणि मग नंतर सरसकट सगळ्यांना परवानगी देऊन एक्झॅक्टली, किंवा ते सगळं डिमॉलिश करायचं. म्हणजे इट इज बोथ वेज ॲक्च्युली अ प्रॉब्लेम टू द एन्व्हायरमेंट. बरोबर. सो कुठेतरी हा जो लार्जर चंक आहे ना, म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की पुणे ते सातारा चंक प्लॅन व्हायला पाहिजे as one urban conglomeration. Whether we like it or not, it is going to happen after 50 years, if not 70 years. So त्याचं प्लॅनिंग अजून खूप पॉकेट्स आणि पॅचेसमध्ये होतंय. त्याचं असं एक अर्बन अग्लॉमरेट कसा होईल तसं होत नाही. मला हा मुद्दा फार इंटरेस्टिंग वाटतो, कारण आत्ताचं जो अर्बन प्लॅनिंग आहे, म्हणजे जे आपण डेव्हलपमेंट प्लॅन विषयी सुद्धा बोललो, ते आहे तो जो अर्बन एरिया आहे त्याच्याबद्दलच प्लॅनिंग आहे. अँटिसिपेटेड प्लॅनिंग खरं तर नाहीये की हे शहर इथपर्यंत वाढणार आहे, त्याच्या बाहेरच्या भागाचा सुद्धा प्लॅन करावा लागणार आहे आणि तो भाग खरं तर नंतर शहरातच येणार आहे, किंवा तो त्या दोन शहरांना जोडणारा जो भाग आहे तो सुद्धा त्याच पद्धतीने डेव्हलप व्हायला हवे, याचा विचार आता होताना दिसत नाहीये. तो अर्बन म्हणजे लँड यूज प्लॅनिंग जरी झालं तरी सेकंड इमिजिएट लेअर ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगचा आहे, तो तर खूपच हळू होताना दिसतोय. म्हणजे आपल्याकडे रस्ताचा विकास हा सगळ्यात त्रासदायक, कारण पूर्ण त्या लाईनमध्ये लँड ॲक्विजिशन करायला लागते आणि ते त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन लिंक्स, म्हणजे आत्ता जो एक थोडासा टाउनशिपचा जो कॉन्सेप्ट आला तो आय थिंक इन अ वे इट वॉज अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट. म्हणजे ज्या प्लॅनर्सनी तेव्हा स्टेट लेवलच्या प्लॅनर्सनी ती कॉन्सेप्ट अशी केली की आपण ही अशी छोट्या छोट्या टाउनशिप्स जर शहरांच्या बाजूला केल्या विच आर प्रिटी मच सेल्फ सस्टेनिंग, तिथेच कमर्शियल एरिया असो, तिथेच जॉब्स जनरेट होतील, तिथेच लोक राहतील, तिथे शाळा असेल, फायर स्टेशन असेल, बेसिक शॉपिंग असेल,
ह्या टाईपची कन्सेप्ट इज व्हेरी गुड. पण तरी आज आपल्याला काय होतंय की एज्युकेशनल फॅसिलिटीज परत मेन शहरामध्येच आहेत, कारण शाळेची बेसिक फॅसिलिटी संपल्यानंतर कॉलेज किंवा हायर एज्युकेशन परत शहरामध्ये येत आहे. थिएटर, कल्चर ह्या सगळ्या परत मेन शहरांसाठी आहेत. तर ह्या टाउनशिप्स जर का कनेक्ट झाल्या थ्रू ट्रान्सपोर्टेशन लिंक्स टू द मेन सिटी, आणि इथे सुद्धा मेन पब्लिक ट्रान्सपोर्ट ना की प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट, त्या जर झाल्या तर असं एक थोडंसं डेन्सिफिकेशन आपण जे काय म्हणतो ना ते रिलीज होऊ शकेल त्या शहरावर. पण ही ट्रान्सपोर्टेशन लिंक लास्ट होते, ती टाउनशिप आधी डेव्हलप होऊन जाते, तिथे लोक राहायला येऊन जातात, तिथे सगळं हे चालू करतात आणि लास्ट हे तो रस्ता वायडन होतो. आम्ही रिसेंटली अमुक तमुकवर एक एपिसोड केला होता सोसायटी आणि घरांबद्दलचा, तर त्यातही हेच डिस्कशन झालं होतं की आधी बिल्डिंग्स बांधल्या जातात, आधी बिल्डिंग्स उभ्या राहतात आणि नंतर तिथे पाणी कसं पोचवायचं हे त्या डेव्हलपरला शोधावं लागतं. बरोबर. तर ते पाणी नंतर पोचतं, जे खरं तर आधी पोचायला हवंय, आणि नंतर त्या जागेवरती बिल्डिंग व्हायला हवी आहे. पण आधी बिल्डिंग उभी राहते आणि मग पाणी कुठून आणायचं हे फिगर आउट केलं जातं, कारण की ते इकॉनॉमिक मॉडेलच चुकलंय. त्या रेव्हेन्यूवर इव्हन गव्हर्नमेंटच्या दृष्टीने ना ती टाउनशिपची जी डेव्हलपमेंट चार्ज त्यांना मिळतो ना त्याच्या बेसिसवरती ते रस्ता बांधू शकतात. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने सुद्धा ती आधी बिल्डिंग आणि होणं आणि ती लोक तिथे राहायला येणं गरजेचं आहे, कारण मगच त्यांना टॅक्स मिळणार आहेत, त्याचे डेव्हलपमेंट चार्जेस मिळणार आहेत, मगच त्यांच्याकडे रेव्हेन्यू येणार आहे तो रस्ता बांधायला. बापरे. आणि हे त्यामुळे इकॉनॉमिक मॉडेलच चुकलंय. ह्या पहिल्या बेसिक मूलभूत ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे फंड्स पाहिजेतच थ्रू व्हेरियस हे, म्हणजे आय थिंक हे जास्त फायनान्शियल कन्सल्टंट्स किंवा फायनान्शियल प्लॅनर्स जे आहेत हे जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण आत्ता हे असं लॉपसाइडेड असल्यामुळे मला वाटतं प्रायमरी प्रॉब्लेम असा वाटतं की ते अँटिसिपेशनलाच आपण अजून पण कमी पडतो, की आहे ते फक्त कसं बेटर करावं आणि फाईन ट्युनिंग करावं यात वेळ घालवण्यापेक्षा अँटिसिपेशन मध्ये थोडा आणखीन जास्त वेळ देणं गरजेचं आहे. पण आता आपण महाराष्ट्रातल्या पण शहरांचा जर विचार करायला गेला ना, सगळी म्हणजे शहरं वाढतायत पण सगळी शहरं एकसारखी वाढत नाही. तर शहरांना वाढायला काय लागतं, म्हणजे आता शहरांच्या वाढी पुढे सुद्धा काय प्रायमरी चॅलेंजेस असू शकतात? म्हणजे ज्या पद्धतीनं मुंबई वाढतंय, ज्या पद्धतीनं पुणे वाढतंय, नाशिक वाढतंय, नागपूर वाढतंय, या सगळ्यांच्या वाढीचा वेळ वेगवेगळा आहे. तर एखादं शहर वाढण्यासाठी सुद्धा काय काय कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स असतात? करेक्ट. सो हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की आपण ठरवून एखाद्या ग्रीनफिल्डच्या इथे शहर आता आम्ही नव्याने वसवतो असं म्हणून ते शहर वसत नाहीये. हे आता आपण खूप वर्ष बघितलेलं आहे की मोठी जागा कुठेतरी बाहेर घ्यायची 2 शहरांच्या मध्ये, तिथे म्हणायचं आता आमचं हे नवीन शहर, ते शहर इव्हन नवी मुंबईसारखं इतकं अतिशय छान प्लॅन्ड शहर हे जवळजवळ प्लॅन केल्यानंतर 50-60 वर्षानंतर तिथे लोक ऍक्च्युली ऍक्सेप्ट करून राहायला आली. त्यामुळे त्या पद्धतीची जी सगळी अर्बन इकोसिस्टम आपण जी म्हणतो ना ती डेव्हलप व्हायला अशी कुठेतरी ऑफ होत नाही. आणि लाईक यू सेड इन्व्हेस्टमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट पण फक्त गरजेची नाही आहे. आपण नागपूरमध्येच बघतो, ते एक विंटर कॅपिटल म्हणलं जातं महाराष्ट्राचं, आणि तिथे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इन्व्हेस्टमेंट झाली. मिहानसारखे प्रोजेक्ट आले, एअरपोर्ट आहे, रस्ते चांगले आहेत, वायडर आहेत. आज तरी ट्रॅफिक जॅम्सचा हे नाही. मेट्रो आधी आली, पुणे शहराच्याही पेक्षा आधी तिथे आली, पण तरी आज तिथे पिकअप नाही आहे. अजूनही IT इंडस्ट्रीजना पुणेच हवं आहे महाराष्ट्रात, किंवा गेले तर बंगलोरच हवं आहे. कारण की ज्या बाकी ॲक्सेसरीज, अर्बन ॲक्सेसरीज और अर्बन पॅराफर्नेलिया म्हणतो ना, तो तिथे म्हणावा तसा येत नाही वरती. आणि तो इट डिपेंड्स, म्हणजे तो नुसता इन्व्हेस्टमेंटचा विषय नसतो. त्या शहराचा एक माइंडसेट असू शकतो, त्याचं एक स्वतःचा कल्चरल आउटलुक असू शकतं, व्हेरियस फॅक्टर्स असू शकतात, जॉग्राफिकल लोकेशन, प्रॉक्झिमिटी तुमची कशी आहे, वेदर सुद्धा. कधी कधी खूप हार्श वेदर्सनाही शहरं मला वाटतं नागपूरचा तोच प्रॉब्लेम होत असावा की एकतर बाकी सगळ्या महानगरांपासून पण ते एकदम अलिप्त वेगळीचकडे आहे, डिस्कनेक्टेड आहे, आणि वेदर पण खूप एक्स्ट्रीम आहेत, म्हणजे उन्हाळ्यात तिथे राहता येणं. पण महत्वाचे काही काही त्याच्यामधले जे शहरं पिकअप होत नाहीत ना, त्याच्यामध्ये एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज खूप महत्वाचा भाग आहे. कारण आज आपण पुण्यात बघितलं तर त्या एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीमधनं आपण आधी अट्रॅक्ट करतो, आणि मग त्या लोकांना पुणे सोडून कुठे जायचंच नसतं. त्यामुळे ती एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटी जी आज शहर देतं त्यांनी हे खूप अट्रॅक्टिव्ह शहर झालेलं आहे, जे नागपूरसारखं शहर अजून होत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीची सेफ्टी. आज आपण पुण्यामध्ये सेफ आहोत, म्हणजे आपण
टिपिकल इन्सिडन्सेस होतच असतात, सगळ्या शहरांमध्ये होत असतात, पण ओव्हरऑल आपण जर बघितलं तर शहर सेफ आहे. आणि तिसरी जी मला महत्त्वाची वाटते, आय थिंक इट नीड्स टू बी टेस्टेड थ्रू अदर थिंग्स, इज विमेन इन द वर्कफोर्स. अजूनही जिथे विमेन इन द वर्कफोर्सला रेझिस्टन्स आहे ना, तिथली शहरं कॅच होत नाहीत. जिथे आपल्याला अजूनही असे सोसायटीज दिसतात की बायका काम करायला पूर्ण वेळ बाहेर पडू शकत नाही आहेत किंवा आवडत नाही त्यांनी घरात म्हणजे पूर्ण वेळ जॉब करण्याची कल्चरल मानसिकता जिथे नाही आहे, तिथे शहरं अनेकदा कमी पडतात. आणि सोशो कल्चरल असं जसं मी म्हणलं तसं थिएटर असतं, हे असतं, हे जे बाकी ह्यांनी शहर असं व्हायब्रंट झालेलं असतं ना, ते मिसिंग असतं. मला हा वुमन इन वर्कफोर्स वाला मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो, कारण शहर म्हणजे हे साधारण माहीतच आहे ना आपल्याला की शहरात जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर नवरा बायको दोघांचं लग्न झालं असेल तर दोघांनी कमवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर जर ते शहर त्या बाईला अपॉर्च्युनिटी देत नसेल त्या शहरामध्ये येऊन कमवण्याची, काम करण्याची, तर त्या फॅमिलीला त्या शहरात सस्टेन होणं सुद्धा अवघड होऊन जातं. सस्टेन एक होतं. आणि आता सगळ्या मुली शिकतायत. आता खूप कमी असं आपल्याला दिसेल की बाबा मी शिकले, प्रोफेशनल झाले आणि आता स्टील आय एम चुझिंग टू स्टे ॲट होम आणि जस्ट लुक ॲट द हाऊस होल्ड. तो एक खूप इम्पॉर्टंट जॉब आहे, नो डाऊट, पण तरी त्यांना त्यांची एक जी प्रोफेशनल भूक असते ती कुठेतरी ती त्या शहराने दिली पाहिजे. आणि त्याचं जर इकोसिस्टम तिथे नसेल, संध्याकाळी येताना भीती वाटत असेल घरी, किंवा नवऱ्याला कॉन्फिडन्स वाटत नसेल की ही तिथे जिथे जाते तिला हॅरॅसमेंट होणार नाही, किंवा जाता येता ट्रान्सपोर्टेशनमध्ये हॅरॅसमेंट होणार नाही, तर तो रिस्ट्रिक्टिंग फॅक्टर होतो. बरोबर. आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे चाललोय. तर की जर या पद्धतीनं म्हणजे आता आपण आकडे काही पाहिले तर 2030 पर्यंत जवळपास 50% पॉप्युलेशन भारतातलं शहरांमध्ये राहणार आहे असा डेटा सांगतो. तर जर एवढ्या पद्धतीनं रॅपिडली लोक गावांकडनं शहराकडे वळतायत तर 2050 किंवा 100 मध्ये काय चित्र असू शकेल? म्हणजे खेडी असतील, गावं असतील, का सगळी शहरच असतील आणि मग वेगवेगळे फक्त शहरांचेच पॉकेट्स असतील? म्हणजे काय चित्र असू शकेल पुढच्या काळातलं? सो कुठेतरी एक शहरीकरण जेव्हा वाढतं तेव्हा एक मनात येणारा प्रश्न असाही असतो की फूड सिक्युरिटीचं काय. कारण आपण जास्तीत जास्त फार्मलँड शहराच्या खाली घेणार आणि मग जिथून आता आपल्याला भाजीपाला येतोय, धान्य येतोय, ते आपल्याला पुरेल का? पण ऍक्च्युली आपण जर ओव्हरऑल ट्रेंड बघितला, आणि आपण हे खूप सुंदर पुस्तक आहे 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी बाय युव्हाल नोआ हरारी, त्याच्या ह्याच्यात पण त्यांनी म्हणलंय की डिस्पाईट व्हॉट पीपल बिलीव्ह, ऍक्च्युली ॲग्रिकल्चर अतिशय एफिशियंट होत चाललेलं आहे जगभर. टेक्नॉलॉजी असू देत, सीड्स थ्रू असू देत, त्याची जी सप्लाय चेन आहे, म्हणजे प्रोड्यूस आल्यानंतर ते रेफ्रिजरेट होतं, त्याचं प्रोसेसिंग होतं आणि ते कुठल्या ना कुठल्या तरी फूड फॉर्ममध्ये आपल्यापर्यंत पोचतं. ही सिस्टम इतकी प्रचंड एफिशियंट होत चालली आहे की तो जो फार्मलँडचा एक्सपान्स आपल्याला जो आधी लागत होता, म्हणजे 200 वर्षांपूर्वी जेवढा लागत होता तो आता अर्ध्यावर आला आहे, तो अजूनही कमी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच जास्तीत जास्त पीपल आर शिफ्टिंग फ्रॉम ॲग्रिकल्चर ऑल्सो. त्यामुळे फूड सिक्युरिटीचा जर विषय आपण ह्या इक्वेशनमधनं काढून टाकला तर बाहेरचे हिंटरलँड्स हे जास्तीत जास्त अर्बन सर्व्हिसेसमध्येच काम करणाऱ्या लोकांचा होईल. आणि त्यामुळे जो कोणी माणूस त्याच्यात इच्छेने राहिलेला आहे की मला बाबा माझं शेत ठेवायचं आहे आणि मला माझी हे करायची आहे, किंवा जो प्युअरली ह्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला देत आहे इन अ व्हेरी एफिशियंट मॅनर रुरल प्रोड्यूस, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, तेवढीच फक्त शेती राहण्याची शक्यता खूप आहे आपल्या ह्युमन काइंडमध्ये. कारण आपण तो ट्रेंड, म्हणजे आपण आता काय म्हणू, आपली जी 5000 वर्षांचा जर ह्युमनचा हे बघितला तर तीच डिक्लायनिंगच ट्रेंड आहे ऑफ रुरल वर्सेस अर्बन. अर्बनायझेशनच ह्युमन काइंडला पुढे नेलेला आहे. चूक बरोबर गोष्ट वेगळी, पण तीच प्रोसेस आपण बघतो. त्यामुळे देर वुड बी अ टाइम ज्यावेळेस फक्त शहरं आहेत आणि गाव नावाचं एक त्या शहरातलं छोटं पॉकेट असू शकेल जिथे फक्त शेती किंवा त्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज होतात, किंवा जिथे शहरातली लोक विरंगुळा म्हणून जाऊन येतात. ॲग्रो टुरिझम राहील. होपफुली फूड सिक्युरिटीसाठी जेवढी लागणार आहे तेवढी मात्र नक्की हिंटरलँड राहील. कारण ते इकॉनॉमिक्सनी बॅलन्स होईल. लागतंच आहे म्हणल्यानंतर तेवढा एरिया त्यांना आपल्याला ठेवावाच लागेल. त्यांना नाही, म्हणजे त्यांना मी अशा दृष्टीने म्हणते की पुढच्या जनरेशनला. आता हे तर माहितीये की ज्या पद्धतीनं शहरं वाढणार आहेत, डेव्हलपमेंट्स घडणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत, तर
याचा प्रायमरीली ना म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून शासनाकडनं, गव्हर्नन्सकडनं काही एक्सपेक्टेशन्स करतो की आम्हाला या रिक्वायरमेंट्स आहेत आमच्या, या पूर्ण झाल्या पाहिजेत. पण ॲज सिटिझन्स ऑफ द सिटी ऑल्सो ना तुमची काहीतरी एक जबाबदारी असते. तर या सगळ्या अर्बनायझेशनकडे सुद्धा नागरिक म्हणून आपला काय पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे बघण्याचा, म्हणजे त्याच्यावर आपण बोलू शकतो. कारण हे प्रायमरीली म्हणजे तो जो रेझिस्टन्स शहरांमधल्या लोकांकडनं दाखवला जातो बाहेरच्या येणाऱ्या लोकांप्रती, किंवा इतर काही पद्धतीनं सोशिओ इकॉनॉमिक कॉन्फ्लिक्ट शहरामध्ये बघायला मिळतात. म्हणजे झोपडपट्टी सुद्धा आहे आणि हाय रायझिंग टॉवर्स सुद्धा आहेत, तर ते आणखीन ती दरी. तर एकूणच शहरामधल्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह या अर्बनायझेशनच्या दृष्टीनं काय असला पाहिजे? सो मला तर असं वाटतं की बाहेरून येणाऱ्या लोकांना कम्प्लिटली फ्री ऍक्सेस पाहिजे. कुठल्याही ते कास्टचे असू देत, काही असू देत. हा जो ऍक्च्युली सिटी इज अ ग्रेट इक्वलायझर. आज आपण शेजारी आपल्या इथे कुठल्या कास्टचा माणूस आहे, कुठल्या रिलिजनचा माणूस आहे हे बघत नाही शहरात. अजूनही गावामध्ये ते घेटोज सारखे राहतात. त्यामुळे इनफॅक्ट हा अर्बनायझेशनचा खूप पॉझिटिव्ह स्पिन ऑफ आहे, जो आपण म्हणजे आपल्या समोर तो मांडला जात नाही आणि येत नाही. पण तो एक खूप छान सिटी बिकम्स अन इक्वलायझर. आणि आपण त्यामुळे ज्या पद्धतीची लोक येतील त्यांना ऍक्सेप्ट करून त्यांचं लाईफ आपण बेटर कसं करू शकतो ह्याच्यासाठीच प्लॅनिंग आणि सिटीनी काम केलं पाहिजे. कारण त्या सगळ्यांचं लाईफ बेटरमेंट विल ऑल ऑफ अस मेक आवर लाईफ बेटर. एका कुठल्या तरी सेक्शनचं लाईफ जर बेटर झालं नाही तर तो शहराची ती कमी राहिली असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग सोशो इकॉनॉमिक कॉन्फ्लिक्ट्स तिथे चालू होतात. त्यामुळे आपल्याला क्राईम खाली ठेवायचा असेल तरी सगळ्यांना घरं मिळाली पाहिजेत, सगळ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे तो आणि ही लोक जर पहिलं मी म्हटल्याप्रमाणे लोक जर शहराकडे अट्रॅक्ट होऊन आली नाहीत तर शहराची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होणार नाही. त्यामुळे जी शहरं आज चालू आहेत, म्हणजे मी चालू अशा दृष्टीने म्हणते वर्किंग, की दे आर थ्रायव्हिंग, दे आर ग्रोईंग, ते आपण कंप्लेन करायच्या ऐवजी हाऊ टू अकॉमोडेट धिस, हाऊ टू प्लॅन फॉर धिस. थोडंसं रुथलेस जरी वाटलं पण तरीही त्या लोंढ्यासाठी आपल्याला रस्ते लागतायत, घरं लागतायत. हे सगळ्यासाठी आपल्याला लँड ॲलोकेशन करायला पाहिजे. तेवढ्याच फास्ट वेगाने, जेवढ्या फास्ट वेगाने आज बिल्डिंग्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते असल्यामुळे त्या फास्ट येतात आणि गव्हर्नमेंट लॅग होतं, तर तो गव्हर्नमेंटचाही पेस वाढवायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटचा पेस वाढवण्यासाठी अर्बन गव्हर्नन्सचा जो शिफ्ट हवा आहे तो नागरिकांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे. आज अजूनही नाही म्हटलं तरी चेंजला ॲक्सेप्टन्स. कारण लोकांना भीती असते की ह्या नवीन पद्धतीमध्ये ना आता नवीन पद्धतीने करप्शन चालू होईल म्हणा, किंवा नवीन पद्धतीमध्ये आमचे राईट्स ठेवले जाणार नाहीत, नवीन पद्धतीत आम्हाला विचारलंच जाणार नाही. अशा दृष्टिकोनातनं न बघता थोडासा चेंज ॲक्सेप्टन्स इन अ सिटी. कारण सिटीमध्ये द ओनली थिंग कॉन्स्टंट इज चेंज. आय थिंक दॅट सम्स अप दी एपिसोड. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि एकूणच लँडस्केप शहरीकरणाचा समजावून सांगायला मदत केली. म्हणजे एकतर तो जो पर्स्पेक्टिव्ह सुद्धा त्या पद्धतीनं एक मिळाला, काय पद्धतीनं या सगळ्याकडे बघितला जाऊ शकतो याचा. तर खूप खूप धन्यवाद त्यासाठी. भिजत घोंगडमध्ये आणखीन कोणते वेगळे एपिसोड्स, कोणते विषय जे तुम्हाला असं वाटतं की ज्याबद्दल आणखीनही फार भिजत घोंगडं घातलेलं आहे ज्या विषयांसंदर्भातलं, तर असं घ्यायला आवडतील तर नक्की कळवा आम्हाला. आम्ही त्याबद्दलचे एपिसोड्स करू. तुम्हाला कोणी पाहुणे सजेस्ट करावेसे वाटत असतील, कोणी गेस्ट असं वाटत असेल की नागरिकशास्त्र या आपल्या ज्ञानात भर टाकणारे असतील तर नक्की सुचवा. आम्ही त्यांना कनेक्ट करून त्यांना नागरिकशास्त्रावर आणण्याचा नक्की प्रयत्न करू. कसे वाटतात एपिसोड्स हेही कळवत राहा. तुमचा फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे. यूट्यूबवर बघता तर प्लीज सबस्क्राईब करा. इतर कुठल्याही मीडियमवर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.